सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. या वर्षीची होळी साधी नाही. 3 मार्च 2026ला चंद्रग्रहण आणि होळी पौर्णिमा. अनेकांच्या मनात प्रश्न येतो, होलिका दहन 2 मार्चला करायचं की 3 मार्चला? ग्रहणाच्या दिवशी होळी केली तर दोष लागतो का? सूतक म्हणजे काय? ग्रहणात होलिका दहन केलं तर दोष लागतो का? भद्रा असेल तर काय करावं? आज आपण संपूर्ण शास्त्राधारित माहिती जाणून घेणार आहोत. योग्य तिथी, प्रदोष काळ, भद्रा आणि ग्रहणाचे नियम, जेणेकरून होळी होईल पूर्णतः शुभ आणि मंगलमय. अगदी सोपा भाषेचा नियम आहे. ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा कधी करतो आपण? होळी पौर्णिमा. तर प्रदोष काळात, त्या दिवशी होलिका प्रदोष काळ राहायला पाहिजे. त्या दिवशी, होळीच्या दिवशी, तेव्हा आपण होळी पौर्णिमा केली जाते नियमानुसार प्रदोष काळामध्ये. होलिका दहन तारीख पाहून तर होतच नाही, तिथी पाहून होतं. म्हणजे तिथी म्हणजे पौर्णिमेची तिथी आणि संध्याकाळचा प्रदोष काळ. आणि मेन म्हणजे काय महत्त्वाचं काय की भद्रा नसून त्या दिवशी, ज्या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल त्या दिवशी होलिका दहन करायचे आणि त्या दिवशी भद्रा नसावं. भद्रा काळात होलिका दहन करत नाहीत आपण. 2 मार्चला होलिका दहन अवश्य करावं, कारण त्या दिवशी भद्रा काळ नाही आहे आणि प्रदोष काळ, पौर्णिमा तिथी आहे आणि प्रदोष काळ पण आहे. ह्याचं उत्तर दिलेलं आहे की 2 मार्चला आपण होलिका दहन करायचं आहे. कशामुळे करायचं आहे? तर कारण काय, होलिका दहन हे पौर्णिमा तिथी आणि प्रदोष काळावरूनच आपण करतो. त्याच्यामुळे काय होते की 3 मार्चला ग्रहण आहे. 3 मार्चला ग्रहण सुरू आहे. ग्रहणाचे नियम, सूतक, काळ वगैरे सगळे 3 मार्चला आहे. त्याच्यामुळे 2 मार्चला होलिका दहन आपल्याला करता येतं. ग्रहणाच्या दिवशी सूतक असतं, त्याच्यामुळे सूतक काळात शुभ कार्य टाळले जातात. ग्रहण 3 मार्चला असल्यामुळे होळी पौर्णिमा 2 मार्चला संध्याकाळीच आलेली आहे. पौर्णिमा तिथी पण आहे आणि भद्रा काळ पण नाही. त्याच्यामुळे त्या दिवशी 2 मार्चला करायची आपण होळी साजरी. होलिका दहन. होलिका दहन म्हणजे काय? तर आपल्या जीवनातील नकारात्मकतेचा अंत. ग्रहण म्हणजे काय? सावलीचा काळ. आणि आपण काय करतो? सावली येण्यापूर्वीच प्रकाश प्रज्वलित करतो. म्हणजे काय की म्हणून यावर्षी 2 मार्च संध्याकाळी भक्तीने होलिका दहन करायचं आणि 3 मार्चला ग्रहण काळात जप, ध्यान आणि प्रार्थना करायची. ग्रहणाची सावली येईल पण ती कायमची नाही. प्रकाश नेहमी जिंकतो. सावली कितीही मोठी असो, ती प्रकाशाला हरवू शकत नाही. ग्रहण तात्पुरते आहे पण भक्ती कायम आहे. 3 मार्चला चंद्रग्रहणाची सावली येणार आहे. म्हणूनच भक्ती आणि शास्त्र सांगतात की 2 मार्च संध्याकाळीच होलिकेचा पवित्र अग्नी प्रज्वलित करा. सावली येण्याआधीच आपण प्रकाश पेटवा. ग्रहण येण्याआधीच नकारात्मकता जाळून टाका, कारण अंधार कायमचा नसतो, प्रकाश नेहमी जिंकतो. 2 मार्चला भक्तीने होलिका दहन करा आणि 3 मार्चला ग्रहण काळात आपण जप ध्यान करायचं त्या काळामध्ये. ह्या वर्षीची होळी आपल्याला एक संदेश देऊन जाते की 3 मार्चला चंद्रग्रहणाची सावली आकाशात पडणार आहे. पण आपण काय करणार? आपण सावलीची वाट पाहणार नाही. आपण 2 मार्चला प्रकाश प्रज्वलित करणार, कारण शास्त्र सांगतं ग्रहणाच्या दिवशी सूतक असतं, शुभ कार्य टाळावं. म्हणूनच 2 मार्च संध्याकाळी प्रदोष काळात भक्तीने आणि नियमपूर्वक होलिकेचा पवित्र अग्नी प्रज्वलित करा. त्या अग्नीत अर्पण करा भीती, अडथळे, दुःख आणि नकारात्मकता. लक्षात ठेवा, सावली कितीही मोठी असली तरी कायमची नसते. प्रकाश कायम असतो, भक्ती कायम असते, संस्कार कायम असते. 3 मार्चला ग्रहण येईल आणि जाईल, पण 2 मार्चला तुम्ही पेटवलेला विश्वासाचा अग्नी जीवनात कायम प्रकाश देत राहील. ग्रहण म्हणजे भीती नाही, ती एक अंतर्मुख होण्याचा काळ, जप करण्याचा, ध्यान करण्याचा. आणि होळी म्हणजे काय? नवीन सुरुवातीचा उत्सव. म्हणूनच यावर्षी ठामपणे ठरवा, होलिका दहन 2 मार्चलाच. सावली येण्याआधीच प्रकाश पेटवा, अंधार येण्याआधीच विश्वास जागवा.